नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. साहित्य उत्सव परिवारातील सर्व सदस्यांना नमस्कार आणि अर्थपूर्णच्या पुढील एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. यापूर्वीच्या एपिसोडमध्ये आपण मुद्रा लोन याबाबत जाणून घेतलं आणि या एपिसोडमध्ये आपण महागाई, इन्फ्लेशन, महंगाई याबाबत चर्चा करणार आहोत आणि त्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की महागाई नेमकं काय आहे आणि महागाईला आपण बीट कशा प्रकारे करू शकतो, त्याचा काही फॉर्म्युला आहे का, याबाबत चर्चा करूया. महागाई तसं पाहिलं तर समजण्याकरिता थोडं कठीण आहे, त्यामुळे आपण हळूहळू या मुद्द्याला स्पर्श करणार आहोत. त्यापूर्वी काही अपडेट्स अशा आहेत की नुकतीच RBIची मॉनिटरी पॉलिसी ही प्रस्तुत झाली आणि RBIचे गव्हर्नर यांनी RBIचे पुढील द्विमासिक धोरण घोषित केले. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल हे झालेले नाहीत. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे त्याच रेटवरती अद्यापही आहेत. इन्फ्लेशन आटोक्यात येईल असा RBI गव्हर्नर यांचा अंदाज आहे, तर विकास दराबाबत त्यांची भूमिका ही पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आपण बातम्या ऐकल्या असणार यापूर्वी की काही देशांमध्ये अचानक पॉवर कट झाला. फॉर एक्झाम्पल चायनामध्ये मागच्या आठवड्यात, आणि ब्रिटनमध्ये अशी परिस्थिती होती की तिथे पेट्रोलची कमतरता झाली. पेट्रोलची कमतरता ही का झाली? कारण पेट्रोल वाहून नेण्याकरिता ट्रक ड्रायव्हर्स त्यांच्याकडे नव्हते. तर मी घाबरवत नाही आहे, परंतु हे वास्तव आहे आणि हे वास्तवात यायला नको हीच आपण सर्व प्रार्थना करूया की भारतात सुद्धा दगडी कोळशाची कमतरता असल्यामुळे, कोल कमी असल्यामुळे पॉवर कट काही शहरांमध्ये होऊ शकतो. ही शक्यता आहे, फक्त कमतरता आहे आणि ही भरून सुद्धा निघू शकते. आपण प्रार्थना करूया की अशा प्रकारचं संकट हे भारतावर येऊ नये आणि हे लवकरात लवकर टाळावं. यानंतर आपण यापूर्वीच्या एपिसोडमध्ये जे RBIने नवीन नियम घोषित केले होते त्याबाबत जाणून घेतलं, रिकरिंग ECS डिडक्शनबाबत. तर त्या संदर्भात एक अपडेट असा आहे की आपल्याला जर आपले कुठले रिकरिंगचे असे ECS असतील, लाईट बिल असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिल किंवा आणखी कुठलं बिल हे जर असेल आणि त्याचं जर EMI डिडक्ट होत असेल क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा UPIच्या माध्यमातून, तर आपल्याला फोन येऊ शकतो आणि यामध्ये हा फोन एक फ्रॉडसुद्धा असू शकतो. त्यामध्ये ते लिंक पाठवतात आणि त्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला मॅन्युअल पेमेंट हे करावं लागतं. जर आपलं कोणाचं अशा प्रकारे ECS लावलेला असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI ॲपच्या माध्यमातून, आणि जर आपल्याला आपल्या बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून फोन आला तर कृपया पूर्ण माहिती घ्या आणि पूर्ण माहिती झाल्यानंतर, तुम्हाला खात्री झाल्यानंतरच त्याचं पेमेंट करा. यानंतर आपण आजच्या आपल्या एपिसोडला सुरुवात करणार आहोत. महागाई, इन्फ्लेशन. आपण बातम्या ऐकत असतो की मुद्रास्फीति की दर कम हो गई या फिर मुद्रास्फीति की दर बढ़ गई, इन्फ्लेशन रेट, महागाई दर. नेमकं महागाई म्हणजे काय? तर
वस्तूंची किंमत वाढणे एवढाच फक्त महागाईचा संबंध नाही आहे. वस्तूंच्या किमतींमध्ये बदल हे होत असतात. त्या स्टेबल फार कमी कालावधीकरिता राहतात. त्याच्यामध्ये कधी कमी होते, कधी जास्त होते, अशा पद्धतीचे बदल हे नेहमीच होत असतात. महागाई ही कुठल्या फॅक्टर्समुळे वाढते? तर कॉमोडिटीचे प्राइसेस जे आहेत, कॉमोडिटी म्हणजे वस्तू, कांदा, बटाटा, कॉफी, चहा, ब्रेड, बिस्किट, अशा प्रकारच्या कॉमोडिटीज कधीकधी नैसर्गिकरित्या याच्या प्राईस वाढतात. म्हणजे एखाद्या वर्षी असं होतं की काही गोष्टींमुळे कांद्याचं उत्पादन कमी झालं किंवा सोयाबीनचं उत्पादन कमी झालं किंवा कापसाचं उत्पादन कमी झालं तर किमती या वाढतात. म्हणजेच काय होतं तर डिमांड अँड सप्लाय हा रूल इथे लागू होतो, हा लॉ इथे लागू होतो. डिमांड अँड सप्लाय लॉ काय आहे हे पुढे आपण जाणून घेणार आहोतच. तर ज्या वस्तूचा तुटवडा हा निर्माण झाला की त्याच्या किमतींमध्ये वाढ होते. पुरवठा कमी झाला की त्याच्या मागणीमध्ये पुरवठा कमी झाला की त्याच्या किमतींमध्ये वाढ होते. किंवा कधी कधी असंही होतं की मागणी जास्त आली की पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो आणि मग पुरवठा हा कमी होतो आणि काही अंशी त्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होते. फॉर एक्झाम्पल, आता जर आपण फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर शॉपिंग करत असणार तर काही प्रोडक्टच्या किमती या स्टेबल जरी राहत असतील तरी त्याची डिमांड एवढी असते की सप्लाय तेवढा नसतो आणि मग प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक जाते आणि मग कधी कधी त्या प्रोडक्टची किंमतसुद्धा वाढलेली असू शकते. तर एक झालं नैसर्गिक कारण, दुसरं झालं स्टॉक होल्डिंग म्हणजेच साठेबाजी. साठेबाजीमुळे सुद्धा किमती या वाढतात. जर एखाद्या वस्तूची साठेबाजी केलेली असेल, फॉर एक्झाम्पल कुठलंही एक्झाम्पल घ्या, एखादं फळ घ्या किंवा एखादी भाजी घ्या, त्याची जर साठेबाजी केलेली आहे, जेवढी त्याला डिमांड आहे त्या डिमांडनुसार जर ते अवेलेबल होत नसेल तर जी अवेलेबल क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीची मग प्राईस ही वाढते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मार्केटमध्ये दिवसाला 100 किलो टोमॅटो हे लागतात, परंतु उपलब्ध टोमॅटो आहेत फक्त 50 किलो. तर अचानक किमती टोमॅटोच्या या वाढतील. 50 किलो टोमॅटोची साठेबाजी जर झालेली असेल तर अशा पद्धतीने प्राईस या वाढतात. दुसरं कारण असंही होतं, एक कोरिलेशन असतं काही गोष्टींमध्ये. याचं एक परफेक्ट उदाहरण होईल की नाही मला माहिती नाही, परंतु मी देतो की ब्रेड बटर आपण समजा घेऊया. जर उद्या अचानक ब्रेडच्या किमतींमध्ये वाढ झाली तर बटरच्या किमतीमध्ये थोड्याफार प्रमाणात ही कमतरता येऊ शकते. कारण ब्रेड आणि बटर हे सोबत कन्झ्युम केले जातात, ब्रेडला बटर लावून खाणे वगैरे अशा पद्धतीचे. त्यामुळे जर ब्रेडच्या किमतींमध्ये वाढ झाली तर बटरला तेवढी डिमांड मग राहणार नाही आणि डिमांड कमी झाली की सुद्धा किमती या कमी होतात. मागणी वाढली की किमती जशा वाढतात, तसंच मागणी कमी झाली की किमती या कमी होतात. तर इथे स्पष्ट आहे की ब्रेड बटरच्या मध्ये जर ब्रेडच्या किमती वाढल्या तर ब्रेडची डिमांड ही कमी होऊ शकते आणि ब्रेडची मागणी जर कमी झाली तर मग बटरची मागणीसुद्धा कमी होऊ शकते. त्यामुळे बटरच्या किमतींमध्ये थोड्याफार प्रमाणात कमतरताही येऊ शकते. हे एकंदरीत काही कारणं आहेत किंवा यापेक्षा आणखीही वेगवेगळे कारणे आहेत ज्यामुळे महागाई ही वाढते. आपल्याला जर आठवत असेल तर आपण पिपली लाईव्ह या पिक्चरातील एक गाणं ऐकलं असेल, ते म्हणजे सखी सैया तू बहुत कमावत है, महंगाई डायन खाए जात है. किंवा जे जुने गाणे ऐकत असतील त्यांनी हे गाणं ऐकलं असेल की एक हमें आँख की लड़ाई मार गई, दूसरी हमें यार की जुदाई मार गई, तीसरी हमेशा तन्हाई मार गई, चौथी खुदा की खुदाई मार गई और कुछ बचा तो महंगाई मार गई. तर महागाई हे काही पॉझिटिव्ह वेमध्ये नाहीच आहे, परंतु एक निगेटिव्ह इन्फ्लेशनसुद्धा असतं. त्याबाबतसुद्धा आपण पुढे जाणून घेऊया. महागाई ही वाढत जाते, कधी कधी ती कमी पण होते. याला बीट करण्याकरिता कुठला एखादा असा सुपर फॉर्म्युला किंवा एखादा रॉकेट सायन्स असं नाही आहे, परंतु एक नक्कीच गोष्ट आहे ती म्हणजेच बचत, गुंतवणूक, ज्यामुळे महागाईला बीट केलं जाऊ शकतं.
बीट होतेच महागाई असं आपण म्हणू शकत नाही. त्यामध्ये जर आपण ऐकलं असेल इथून 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी, एक काम करा, एक एक्झाम्पल घ्या, कुठल्याही 3 गोष्टी घ्या, कुठल्याही, त्यामध्ये आपण त्याची आताची किंमत, 10 वर्षांपूर्वीची किंमत, 15 वर्षांपूर्वीची किंमत आणि 20 वर्षांपूर्वीची किंमत, यामध्ये आपल्याला फरक जाणवतो की नाही. 100 रुपये घ्या किंवा 1000 रुपये घ्या. 1000 रुपयामध्ये त्या 3 गोष्टी 20 वर्षांपूर्वी किती यायच्या, 15 वर्षांपूर्वी किती यायच्या, 10 वर्षांपूर्वी किती यायच्या आणि आता किती येतात. एक सूत्र असतं टाईम व्हॅल्यू ऑफ मनी. आपण ऐकलं असेल, आपले आजोबा, आजी किंवा काका, काकू आपल्याला सांगत असतील की आमच्या वेळी तर 50 रुपयात, 100 रुपयात पूर्ण बाजार होऊन जायचा, आता तर 500 आणि 1000 रुपयात पण होत नाही. तर असं का होतं? याचं कारण एकच हे आहे की किंमत जी आहे वस्तूंची, ती किमतीमध्ये जरी आपल्याला तसेच वाढत असेल तरी त्याचं मूल्य हे वाढत असतं. पैशांची किंमत ही किंमत आहे. 100ची नोट आजही 100 रुपयालाच आहे, उद्याही 100 रुपयालाच असेल आणि परवाही 100 रुपयालाच असेल, परंतु त्याचं मूल्य, व्हॅल्यू हे कमी कमी होत जातं. जर आज 1500 रुपयाला बाजार पूर्ण होत असेल तर इथून 30 ते 40 वर्षांनी 500-1000 रुपयाला पूर्ण बाजार होणार नाही. त्याची किंमत ही त्याच्या 5 ते 10 पटीनं नक्कीच वाढलेली असेल. ती झाली मूल्यवृद्धी. मूल्यवृद्धी हे सुद्धा आपण ऐकलं असेल, ज्यामुळे महागाई ही वाढत जाते. आणि त्यामुळेच इथून 20 ते 30 वर्षांपूर्वी जो बाजार 10 ते 20 रुपयाला किंवा 50-100 रुपयाला व्हायचा, तो आता शक्य नाही आहे, कारण त्या पैशांची व्हॅल्यू जी आहे ती कमी झालेली आहे. तर ही व्हॅल्यू टिकून ठेवता येऊ शकते का किंवा वाढवता येऊ शकते का? तर त्याकरिताचा जो फॉर्म्युला एक सांगितला जातो तो म्हणजे हाच की जर एखादी गोष्ट आज 100 रुपयाची आहे आणि आपण 100 रुपये कुठल्या एखाद्या अशा योजनेमध्ये गुंतवलेले आहेत ज्याचं रिटर्न हे चांगलं आहे. यापूर्वी आपण हे एक समजून घेऊया की महागाई दर आणि गुंतवणुकीवर मिळणारं व्याज याचा काय संबंध असतो. महागाई दर हा एक दर असतो जो प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षाला घोषित केला जातो. महागाई दरापेक्षा जर मिळणारं आपलं व्याज आहे कुठल्याही गुंतवणुकीतून हे जास्त असेल तर महागाईला आपण बीट करू शकतो, आणि ते जर कमी असेल तर महागाईला आपण बीट करू शकत नाही. जर महागाई दर हा यावर्षी 6% आहे आणि पुढच्या वर्षी तो जर 7% झाला आणि आपल्या आपल्या गुंतवणुकीवरचं रिटर्न हे त्याच्या समासम आलं तर मग महागाईला बीट केलं जाऊ शकतं. याचं एक उदाहरण घेऊया. आज एखादी वस्तू ही 100 रुपयाला आहे आणि आपल्याकडे सुद्धा 100 रुपये आहे किंवा 200 रुपये आहे आपल्याकडे. त्यापैकी आपण 100 रुपयात ती वस्तू विकत घेतली आणि 100 रुपये हे गुंतवणुकीत टाकले आणि गुंतवणुकीचा जो रिटर्न आहे तो 60% आहे आणि महागाई दर हा 6% वाढला, म्हणजे त्या वस्तूची किंमत ही 6 रुपयांनी वाढली. तर त्या वस्तूंची किंमत ही पुढच्या वर्षी 106 रुपये होईल आणि आपल्याला जे रिटर्न मिळालेलं आहे त्याची व्हॅल्यू ही 107 रुपये होईल. म्हणजे आपण 1 रुपया फायद्यात राहू महागाई दराच्या. तर हे एक गणित असतं, हा एक फॉर्म्युला आहे की महागाई दर जो आहे त्या महागाई दरापेक्षा जर आपण कुठेही गुंतवणूक केली असेल तर त्यावरचं जे व्याज आहे, जो परतावा आहे, तो महागाई दरापेक्षा जास्त असायला हवा. तरच आपल्या पैशांचं मूल्य हे वाढत वाढत जातं. आणि मग आपण इथून पुढे 20-30 वर्षांनंतर जेव्हा आपल्या पुढच्या पिढीला सांगू की आमच्या वेळी 100-200 रुपयात पूर्ण बाजार व्हायचा, आता तुमच्या वेळी 1000-1500 का 2000 रुपये वगैरे लागतात, तर त्यावेळी आपले जे आज 100-200 रुपये आहे त्यांची व्हॅल्यू ही 2000-3000-4000च्या आसपास झालेली असेल जर ती गुंतवणुकीमध्ये कुठल्या एखाद्या टाकलेली असेल तर, कुठल्या एखाद्या योजनेमध्ये, ज्या योजनेचे व्याज हे
महागाई दर जो आहे त्यापेक्षा जास्त असेल तर. याबाबत आपण आणखी बऱ्याच उदाहरणावरून पुढील काही एपिसोड्समध्ये क्रमशः जाणून घेऊया. महागाई हे जर आपल्याला व्यवस्थित समजलं नेमकं काय आहे आणि ते कसं वर्क करतं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी या समजू शकतात. आजच्या एपिसोडमधील भाषा किंवा शैली ही थोड्याफार प्रमाणात कठीण झाली असू शकते. मी पुढील एपिसोडमध्ये याबाबत आणखी सोप्या पद्धतीने कशाबाबत एक्सप्लेन करता येतं तो नक्कीच प्रयत्न करेल. आणि आज आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.